हॅलो स्टुडंट, ट्रायंगल आपल्याला डिझाईनमध्ये सेम दिसतात, याचा अर्थ ते सिमिलर आहेत का? आणि जर ते सिमिलर असतील तर ते कॉन्ग्रंट आहेत का? चला तर मग पाहूया प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये. ठीक आहे, तर पहा या डायग्राममध्ये आपल्याला काय दिसतंय, राईट. 1.3 मध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे आणि त्यांनी क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे, इन अँगल ABC इज 75 डिग्री अँड अँगल EDC इज 75 डिग्री, स्टेट विच टू ट्रायंगल्स आर सिमिलर बाय विच टेस्ट. म्हणजे आपल्याला इथे टेस्ट पण सांगायची आहे, राईट. सो ऑल्सो राईट द सिमिलरिटी ऑफ दीज टू ट्रायंगल्स बाय प्रॉपर 1-to-1 रिस्पॉन्स. सिमिलरिटी पण राईट करायची बाय प्रॉपर 1-to-1 रिस्पॉन्स. ठीक आहे, म्हणजे आपल्याला दोन क्वेश्चन्सचे आन्सर राईट करायचे आहेत. फर्स्ट कोणत्या टेस्टनी ते सिमिलर आहेत आणि सेकंड 1-to-1 रिस्पॉन्स राईट करायचा आहे. ठीक आहे, तर चला तर पाहूया. पहा इथे डायग्राममध्ये काय दिसतंय मुलांनो, तर डायग्राममध्ये पहा इथे ABC त्यांनी सांगितल्याप्रमाणे 75 डिग्री आहे अँड अँगल EDC ऑल्सो 75 डिग्री, म्हणजे एक अँगल तर आपल्याला दिलेला आहे सिमिलर. ओके, नेक्स्ट काय दिसतंय या दोन्ही ट्रायंगलमध्ये, तर एक कॉमन पॉईंट दिसतोय, राईट. कॉमन पॉईंट कोणता आहे, तर हा आहे अँगल, हा अँगल जो आहे C, हा दोघांचा पण एकच अँगल आहे, राईट. म्हणजे दोन अँगल आपल्याला मिळाले. तर जर आपल्याला दोन अँगल मिळत असतील तर ते कोणते सिमिलर असणार आहे, कोणत्या टेस्टनी, तर AA टेस्टनी ते काय असणार, सिमिलर असणार. ठीक आहे, तर मग आपल्याला टेस्ट तर समजली. ठीक आहे, तर आपण राईट करूयात. आता राईट कसं करायचं, एक प्रॉपर स्टेपमध्ये तुम्हाला राईट कसं करायचं ते सांगतो. पहा इन ट्रायंगल आपल्याला दोन ट्रायंगल्स इथे राईट करायचे आहेत. इन ट्रायंगल कोणता, फर्स्ट घेऊयात मोठा ABC अँड ट्रायंगल, नेक्स्ट त्याच्या इंटरनल ट्रायंगल आहे EDC, राईट. सो दिस टू ट्रायंगल्स, सो फर्स्ट अँगल दे गिवन दॅट इज ABC congruent angle EDC, right reason each angle is 75 degree, right. Next that is angle C, similar आहे, so we write ACB congruent. आता इथे सिमिलरिटी कॉन्ग्रंट लिहिताना पण थोडंसं लक्ष द्यायचं आहे. पहा ACB कॉन्ग्रंट, आपल्याला परत C पाहिजे, राईट. ECD, सो राईट हिअर कॉमन अँगल, दोघांचा तो काय आहे, कॉमन अँगल आहे. सो राईट हिअर कॉमन अँगल. नाव टू अँगल्स आर सिमिलर, सो वी राईट द टेस्ट हिअर. ट्रायंगल ABC similar triangle EDC by which test, AA टेस्ट. आता आपल्याला फर्स्टचा आन्सर तर आपल्याला मिळाला आहे. सो फर्स्टचा आन्सर मिळाला आहे, पण आपल्याला सेकंड त्यांनी सांगितलं की राईट द सिमिलरिटी ऑफ दिस टू ट्रायंगल्स बाय अ प्रॉपर 1-to-1 रिस्पॉन्स. सो सिमिलरिटी ऑफ दिस ट्रायंगल बाय प्रॉपर 1-to-1 रिस्पॉन्स कसं राईट करणार. सो ए साठी काय असणार आहे करस्पॉन्डन्स त्याचा, तर E असणार आहे, राईट. E. देन नेक्स्ट आपण बी साठी करस्पॉन्डन्स कोण असणार आहे, तर त्याचा बीचा करस्पॉन्डन्स आहे D, राईट. नेक्स्ट Cचा कोण असणार आहे, तर कॉमन पॉईंट आहे म्हणून Cच असणार आहे, राईट. समजलंय. ठीक आहे, तर आपण पाहूयात नेक्स्ट एक्झाम्पल. ओके स्टुडंट, नेक्स्ट एक्झाम्पल आपण 5 नंबरचं घेतलं आहे. तर नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय दिसतंय, तर ट्रॅपेझियम दिसतं, राईट. PQRS इज अ ट्रॅपेझियम, राईट. एक्झाम्पल समजून घेऊयात अगोदर. क्वेश्चन ट्रॅपेझियम आहे, सो साईड PQ पॅरलल काय आहे आपल्याला, SR, PQ पॅरलल SR. देन AR इज इक्वल टू 5AP, AR इज इक्वल टू 5AP अँड AS इज इक्वल टू ऑल्सो 5AQ. आता ह्या दोघांचा आपल्याला यूज करून घ्यायचा आहे, राईट. तर ह्याचा यूज करून आपण काय प्रूव्ह करायचं आहे, SR इज इक्वल टू 5PQ. ओके, तर आपल्याला प्रूव्ह काय करायचं ते तर समजलं आहे. SR इज इक्वल टू 5PQ करायचं आहे, म्हणजे हे जर दोन असतील 5, राईट, तर आपल्याला थर्ड वन पण दाखवायचं आहे. खूप सोपं आहे, इझी आहे. अगोदर फर्स्ट काय करणार, आपले साईड्स कोणत्या दिसतात आहे, तर या ट्रायंगलच्या आणि या ट्रायंगलच्या दिसतात आहे, राईट. मग आपण ट्रायंगल्स काय करणार, आपण सिमिलर दाखवणार, कारण ट्रायंगल सिमिलर दाखवलं तर आपल्याला त्याचे करस्पॉन्डिंग साईड्स घेता येतील. आणि त्यासाठी आपल्याला काय काय दिसते बघूयात. चला
तर मग आपल्याला जे गिवन मध्ये दिलं आहे ते दिलं आहे पी क्यू पॅरल काय दिलेलं आहे एस आर. सो वी राईट हिअर पी क्यू पॅरल एस आर. साइड पी क्यू पॅरल साइड एस आर, राईट. पण साइड पी क्यू पॅरल साइड एस आर आहे, याचा अर्थ काय की आपण इथे डायरेक्ट घेऊ नाही शकत. मग आपल्याला हे दिसतंय तुम्हाला पी क्यू पॅरल एस आर आहे, मग एस क्यू काय आहे त्याची, तर आपण काय घेऊयात, ट्रान्सव्हर्सल घेऊयात. सो एस क्यू इज ट्रान्सव्हर्सल, एस क्यू इज ट्रान्सव्हर्सल. इफ टू लाईन्स आर पॅरलल अँड वन ट्रान्सव्हर्सल, तर त्याच्यामध्ये काय असतो, अल्टरनेट अँगल असतो. मग अल्टरनेट अँगल तुम्हाला दिसतोय का, पहा इथे एक आहे इथे, राईट. असं झेड शेपमध्ये हा अल्टरनेट अँगल दिसतोय. तर मग तो एक राईट करून घेऊयात. सो राईट हिअर अँगल पी क्यू एस, अँगल पी क्यू एस, पी क्यू एस कॉन्ग्रंट अँगल क्यू एस आर, क्यू एस आर, राईट. अल्टरनेट अँगल, अल्टरनेट अँगल. नेक्स्ट काय दिसतंय पहा, अल्टरनेट अँगल आहे. नेक्स्ट आपल्याला इथे दोन्हीकडे पण सेम आहे. इथे हा एक अँगल काय आहे, अपोजिट अँगल दिसतो आपल्याला, तो पण राईट करून घेऊयात. अँगल अल्टरनेट तर आहे, पण अजून एक अँगल त्याच्यामध्ये आपण फॉर्म करू शकतो. पहा जर हे दोन सिमिलर असतील तर इथे दिसतंय एस ए क्यू एकाच लाईनवर आहे, मग आपण तो एक अँगल घेऊयात डायरेक्ट, ए क्यू पी कॉन्ग्रंट अँगल ए एस आर, ए एस आर, राईट. सो बाय ए डॅश क्यू डॅश एस, राईट. एकाच लाईनमध्ये आहेत. सो वी राईट ए डॅश क्यू डॅश एस. नेक्स्ट पहा, आपण हे तर घेतलं आहे, आता आपण ट्रायंगल घेऊयात. ट्रायंगल कोणते घ्यायचे तर आपण डिसाईड केलेलंच आहे, कोणता, वरचा एक आणि खालचा आहे. कारण इथं सिमिलर दाखवण्यासाठी आपल्याला इथे जे साईड्स दिसतात ते त्याच्याच साईड्स आहेत, ए एस, ए क्यू, एस आर, पी क्यू तेच आहेत. सो वी राईट हिअर इन ट्रायंगल, इन ट्रायंगल पी ए क्यू, ओके, पी ए क्यू अँड ट्रायंगल, नेक्स्ट ट्रायंगल घेऊयात आपण ए एस आर, सॉरी ए क्यू पी घ्यायला पाहिजे. आपण असं घेऊयात ए क्यू पी, ए क्यू पी अँड ट्रायंगल ए एस आर, ओके. सो हाऊ वी कॅन शो दॅट दिस टू ट्रायंगल्स आर सिमिलर. इझी आहे, दोन्ही ट्रायंगलचे दोन अँगल्स आपल्याला दिसतात, एक अपोजिट आहे एक अल्टरनेट आहे. तर मी राईट करतो, याला नंबर 1 देऊयात जेणेकरून आपण फ्रॉम 1 लिहू शकतो खाली. सो अँगल ए क्यू पी कॉन्ग्रंट अँगल ए एस आर, राईट हिअर रिजन फ्रॉम 1, राईट. नेक्स्ट आहे सो अपोजिट अँगल, दॅट इज अँगल पी ए क्यू congruent angle R A S opposite angle, opposite angle, okay. So opposite angle तर आपण राईट केला. नेक्स्ट, सो बाय विच टेस्ट दे आर सिमिलर, इझी आहे, ए टेस्ट. सो राईट हिअर अँगल ट्रायंगल ए क्यू पी सिमिलर ट्रायंगल ए एस आर, बाय विच टेस्ट, ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी, राईट. सो जर ए टेस्टने सिमिलर असतील तर त्याच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो माहिती आहे आपल्याला, राईट, आपण घेऊ शकतो. सो वी राईट हिअर ए एस अपॉन ए क्यू इज इक्वल टू ए एस अपॉन ए क्यू इज इक्वल टू एस आर अपॉन पी क्यू, एस आर अपॉन पी क्यू, राईट. आता हे दोनच का घेतल्या, कारण आपल्याला इथे याचा ए एसचा वापर करता येईल म्हणून मी ते घेतलं, ए क्यूचा वापर करता येईल, राईट. सो अजून एक थर्ड आहे, ती काय घ्यायची गरज नाही. वी राईट हिअर रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल,
corresponding sides of similar triangle, sides of similar triangle, राईट. रिझन खूप महत्त्वाचं आहे, रिझन नाही दिलं तर तुम्हाला मार्क्स नाही मिळणार. सो आपण रिझन तर राईट केला. सो आपल्याला गिवन काय दिलेलं आहे ते राईट करूयात. AS इज इक्वल टू काय घेतलेलं आहे आपण 5AQ. सो इट्स अ गिवन, राईट. ह्याचा आपण रेशोमध्ये कन्वर्ट करूयात, चेंज करूयात प्लेस. AS अपॉन काय घेणार मी इकडे AQ अँड 5 अपॉन काय राहिलं इकडे 1, राईट. सो वी राईट हिअर नंबर 2. सो पहा AS अपॉन AQ काय आहे 5 अपॉन 1 आहे आणि इथे काय दिसतं आहे AS अपॉन AQ इज इक्वल टू काय रेशो आहे SR अपॉन PQ. मीन्स SR अपॉन PQ इज ऑल्सो 5 अपॉन SR अपॉन PQ पण काय असणार आहे 5 अपॉन 1 असणार आहे, राईट. सो आपल्याला इथे तेच विचारलं SR इज इक्वल टू 5PQ. सो वी क्रॉस मल्टिप्लाय इट. सो राईट हिअर फ्रॉम SR is equal to SR multiply 1 SR and 5 multiply PQ. So we write here from 2 and write here number 3, 2 and 3, right. ओके, अशा प्रकारे आपण आता काय केलं आहे प्रूफ केलेलं आहे. चला तर मग पाहूयात नेक्स्ट एक्झाम्पल. पहा या एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं आहे ABCD इज अ पॅरोग्राम. अजून एक्झाम्पल समजून घेऊया. ABCD काय आहे पॅरोग्राम आहे. पॅरोग्रामची प्रॉपर्टी काय सांगते अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट अँड सिमिलर, राईट. अपोजिट साइड्स काय असतात सिमिलर असतात. तर त्याचा एक यूज करणार आपण. अँड दे से दॅट पॉईंट E ऑन द साइड BC. E हा BC वर आहे इथे, इथे T नाव आहे. ओके. सो लाइन DE इंटरसेक्ट रे AB at point T. लाइन DE इंटरसेक्ट AB at point T. ओके. ह्या दोन एकमेकांना T पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात. देन प्रूव्ह दॅट. आता प्रूव्ह दॅटमध्ये आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे अगोदर त्याच्याकडे लक्ष द्यायचं. प्रूव्ह दॅटमध्ये प्रूव्ह काय करायचं आहे पहा DE मल्टिप्लाय BE. आता हे साईड्स कुठे येतात DE कुठे दिसते तुम्हाला पहा DE इथे एक आहे मल्टिप्लाय काय करायचं आहे BE, ठीक आहे. या दोन साईड्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे CE. CE कुठे दिसते तुम्हाला पहा CE मल्टिप्लाय TE. ओके. तर याचा अर्थ काय होतं की हा एक जो खालचा आहे तो एक ट्रायंगल आपल्याला घेणं गरजेचं आहे आणि ह्या साईडचा एक ट्रायंगल घेणं गरजेचं आहे, राईट. कारण त्याशिवाय आपल्याला त्या साईड्स आपल्याला याच्यामध्ये येणार नाहीत. सो आपण काय करणार आहोत सेम आतापर्यंत आपण काय बघितलं की दोन ट्रायंगल्स घ्यायचे सिमिलर दाखवायचे आणि रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स घेऊन आपण हे जे त्यांनी सांगितलंय ते प्रूफ आपण करू शकतो, ठीक आहे. तर मग आता सुरुवातीला काय दिलेलं आहे गिवन त्याच्यानुसार आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. मग सुरुवातीला गिवन काय दिलेलं आहे पहा मुलांनो. तर ABCD पॅरोग्राम आहे. सो वी राईट हिअर ABCD इज अ पॅरोग्राम. ABCD is पॅरोग्राम. नेक्स्ट आपण जर ABCD पॅरोग्राम असेल तर त्याच्या अपोजिट साइड्स काय असतात सिमिलर असतात. तर मी या दोन साइड्स घेतो, ठीक आहे. AB वी राईट हिअर AB साइड AB पॅरलल साइड काय असणार CD. ओके. इथे रिझन लिहायचं आहे आपल्याला अपोजिट साइड्स ऑफ पॅरोग्राम. अपोजिट साइड्स ऑफ पॅरोग्राम. ओके. देन जर अपोजिट साइड्स ऑफ पॅरोग्राम त्या दोन असतील तर नेक्स्ट काय दिसतंय पहा तुम्हाला हे दिसतंय तुम्हाला AT आणि नेक्स्ट काय आहे इथे CD. तर हे दोन्ही पण काय असतील एकमेकांना पॅरलल असतील. सो वी राईट हिअर साइड AT पॅरलल साइड CD. ओके. अँड इथे एक त्यांची ट्रान्सव्हर्सल दिसते ही कोण आहे TD. सो TD और DT इज ट्रान्सव्हर्सल, राईट. आता पहा साइड सिमिलर आहेत एक ट्रान्सव्हर्सल आहे. जर साइड सिमिलर असेल आणि ट्रान्सव्हर्सल असेल तर आपण काय घेऊ शकतो की अल्टरनेट अँगल घेऊ शकतो. अल्टरनेट अँगल काय घेता येईल आपल्याला पहा
तर इथे दिसते तुम्हाला ATD आणि नंतर काय होतंय असं झेड दिसतोय बघा असा, राईट. सो हा एक अँगल आपल्याला घेता येईल आणि हा एक घेता येईल. सो ATD वी राईट हिअर अँगल ATD कॉन्ग्रंट अँगल काय येणार आहे TDC किंवा CDT राईट हिअर रिजन अल्टरनेट अँगल. सो आपण सिमिलर घेतलं, ट्रान्सव्हर्सल घेतलं, अल्टरनेट अँगल राईट केला. परंतु अजून एक आहे, जसं आपण पहिल्या एक्झाम्पलमध्ये बघितलं की इथे दिसतंय A', B', म्हणजे एकाच लाईनमध्ये आहेत आणि इथे पण तसंच आहे D', E', एकाच लाईनमध्ये आहेत. सो वी राईट हिअर BTE अँगल BTE कॉन्ग्रंट अँगल काय येणार आहे CDE अगेन सेम रिजन अल्टरनेट किंवा आपण रिजन काय घेऊ शकतो की ते एकाच लाईनमध्ये आहेत म्हणजे D', E', अँड अजून या साईडचं एक घेणार आपण A', B', ओके. सो हे तर झालं आपलं. आता आपण सिमिलर ट्रायंगल कोणते घेणार दाखवण्यासाठी, तर हे दोन घेणार आहेत आपण खालचे, जे आपण ह्याच्यावरून डिसाईड केलेले आहेत, राईट. सो कोणता ट्रायंगल आहे वी राईट हिअर इन ट्रायंगल BTE अँड ट्रायंगल नेक्स्ट कोणता घेऊयात आपण BTE घेतलाय तर CDE घेतो CDE ओके CDE ओके D येतो CDE. आता हे दोन सिमिलर दाखवायचे आहेत, इझी आहे. जसं आपण पहिली टेस्ट दाखवली होती तसंच पहा, या दोघांमध्ये एक तर अल्टरनेट आहे आणि दुसरं कोणतं आहे तर अपोजिट आहे. कोणता अपोजिट आहे हा अपोजिट आहे आणि अल्टरनेट इथं मी राईट केला आहे, राईट. सो वी राईट हिअर अँगल इथं मी 1 लिहितो कारण आपल्याला फ्रॉम 1 लिहिता येईल. अँगल BTE कॉन्ग्रंट अँगल CDE अल्टरनेट अँगल अल्टरनेट अँगल आणि इथे लिहू शकतो आपण फ्रॉम 1. कुठून लिहिलं आहे आपण फ्रॉम 1 मधून. नेक्स्ट आहे आपला अपोजिट अँगल्स पण आपण घेऊ शकतो. सो अपोजिट अँगल कोणता आहे BET अँगल BET कॉन्ग्रंट अँगल BET घेतलाय तर आपण घेऊयात CED इथे लिहिणार अपोजिट अँगल ओके अपोजिट अँगल. नेक्स्ट आपण दोन अँगल्स आहेत तर कोणती टेस्ट आहे तर AA टेस्ट होणार. सो वी राईट हिअर ट्रायंगल BTE सिमिलर ट्रायंगल काय येणार आहे CDE बाय विच टेस्ट AA टेस्ट ओके. सो AA टेस्टने ते सिमिलर झाले ते, राईट. सो आपण नेक्स्ट काय घेऊ शकतो आता करस्पॉन्डिंग साईड्स रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता ते सिमिलर ट्रायंगलचा रेशो घ्यायचा आहे कशावरून ह्याच्यावरून ठरवूयात, राईट. सो आपल्याला काय पाहिजे नाही DE मल्टिप्लाय BE आहे, राईट. सो DE मल्टिप्लाय BE आहे तर आपण रेशो घेऊयात. सो TE अपॉन काय घेणार मी हा झाला TE अपॉन ED किंवा DE घेऊयात, तिथं D आहे तर आपण DEच घेऊयात. TE अपॉन DE इज इक्वल टू आता नेक्स्ट काय घेणार मी तर आपल्याला BE अपॉन काय घेणार EC किंवा CE BE अपॉन CE, राईट. इथं राईट काय करणार सेम रिजन रेशो ऑफ corresponding sides of similar triangle
ट्रायंगल, राईट. सो हे तर राईट केलं आपण. आता काय करणार आहे, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे यांचं. तर आपण जर क्रॉस मल्टिप्लाय केलं तर आपल्याला हे प्रूफ मिळून जाईल. क्रॉस मल्टिप्लाय करूयात. काइन DE मल्टिप्लाय BE इज इक्वल टू, यांचा क्रॉस केल्यावर काइन TE मल्टिप्लाय CE. सो वी राईट हिअर हेन्स प्रूव्ह. ओके, चला तर पाहूया आपण नेक्स्ट एक्झाम्पल. चला तर मित्रांनो, लास्टवाला एक्झाम्पल आपण घेणार आहोत आणि अतिशय सोपं आहे, 2 मार्काला येतं आणि खूप वेळा त्या एक्झाममध्ये आलेलं आहे. तर पहिल्यांदा क्वेश्चन समजून घेऊयात. इन द फिगर ट्रायंगल ABC पॉईंट D इज ऑन साइड BC सच दॅट. आता D हा पॉईंट BC वर आहे, पण कसा आहे तर ते म्हणतात अँगल BAC इज इक्वल टू अँगल ADC. BAC इज इक्वल टू ADC. ठीक आहे, तर हे दोन आपल्याला त्यांनी सांगितलंय की हे काय आहेत, इक्वल आहेत. आणि प्रूव्ह करायचं आहे CA स्क्वेअर, इथे स्क्वेअर राहिलेला आहे, CA स्क्वेअर इज इक्वल टू CB मल्टिप्लाय CD. ओके, CA स्क्वेअर इज इक्वल टू CB मल्टिप्लाय CD. तर चला तर पाहूयात. पहा, आपल्याला इथे काय करायचं आहे, पहिल्यांदा 2 ट्रायंगल शोधायचे आहेत जे सिमिलर दाखवू शकतो. आणि प्रूव्ह दॅट काय करायचं, इथे CA स्क्वेअर आहे, याचा अर्थ तिथे डबल आहे, राईट. पण आपल्याला गिवन काय दिलेलं आहे, तर गिवन काय दिलेलं आहे BAC. BAC हा एक ट्रायंगलसाठी आपल्याला घेऊ शकतो मोठा ट्रायंगल, आणि दुसरा ट्रायंगल आपण घेणार ADC. आता सिमिलॅरिटी आहे म्हणजेच अँगलनुसार आपण ते करस्पॉन्डन्स घेऊ शकतो. मग तेच 2 ट्रायंगल आपण घेऊयात. चला तर मग पहा, इन ट्रायंगल कोणते ट्रायंगल घ्यायचे तर आपल्याला गिवननुसार BAC अँड ट्रायंगल. नेक्स्ट ट्रायंगल आपण घेणार आहे ADC, कारण हे करस्पॉन्डन्ससाठीच आपल्याला अँगल दिलेले असतात. मग तेच ट्रायंगल आपण घेऊयात आणि ते 2 ट्रायंगल आपण सिमिलर दाखवू. आणि सिमिलर दाखवल्यानंतर सेम आतापर्यंत आपण केलं, रेशो घेणार करस्पॉन्डिंग साईडचा आणि त्याला क्रॉस करणार. तर मग पाहूयात. पहा, BAC अँड ADC गिवन काय दिलेलं आहे ते राईट करूयात. अँगल BAC इज इक्वल टू अँगल काय आहे ADC गिवन, राईट. आता हे 2 ट्रायंगल सिमिलर दाखवायचे आहेत. एक अँगल तर आला आपल्याला, पण दुसरा कोणता येऊ शकतो, सीमे. जर समजा याच्या दोघांमध्ये कोण आहे, CCA, म्हणजे याचा अर्थ हा काय झाला, कॉमन अँगल झाला. सिंपल आहे. सो वी राईट हिअर अँगल BCA कॉन्ग्रंट अँगल काय इन ACD. करस्पॉन्डन्स विसरायचे नाही, इथे लिहूयात आपण कॉमन अँगल. ओके, कॉमन अँगल झाला. सो 2 अँगल्स आहेत, म्हणजे कोणती सिमिलॅरिटी आहे यांची दोघांची, तर वी राईट हिअर BAC सिमिलर टू ट्रायंगल ADC बाय विच टेस्ट, AA टेस्ट. सिमिलर दाखवल्यानंतर रेशो घेणं गरजेचं आहे. मग रेशो कसं घेणार ते पण आपण याच्यावरूनच घेऊयात. आपल्याला CA दोनदा आहे, राईट. सो वी राईट हिअर CA अपॉन CD. CA अपॉन काय घेणार मी, CD इज इक्वल टू, अगेन आपण इथे पाहूयात CA अपॉन CD घेतलं, तर CB अपॉन आता काय घेऊयात, CB अपॉन अगेन CA. ठीक आहे, मी ट्रायंगल न पाहता पण आपण रेशो घेऊ शकतो. ठीक आहे, तर याच्यावरून आपण करस्पॉन्डन्सनुसार रेशो घेतले. आपल्याला प्रूव्ह करायचे तेवढेच रेशो आपण घेऊयात, 2च घेतलेत. सो वी राईट हिअर रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. रेशो ऑफ corresponding sides of similar triangle, sides of similar triangle. ओके, सो आपण क्रॉस करूयात. CA मल्टिप्लाय CA स्क्वेअर अँड CB मल्टिप्लाय CD. ठीक आहे, तर आपल्याला जे दिलेलं आहे ते प्रूफ आपण केलं आहे. ओके, डन. आता पाहूयात 1.4.